नमस्कार मित्रांनो, सुशील कोरे मॅथ रिजनिंग या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आजच्या लेक्चरच्या माध्यमातून बुद्धिमत्तेच्या अतिशय महत्त्वाच्या घटकावरती चर्चा करतोय। महत्त्वाचं का म्हणतोय मित्रांनो, कारण हा टॉपिक TCSने विचारत असताना या टॉपिकवरती असंख्य प्रश्न मित्रांनो विचारलेले आहेत। खऱ्या अर्थानं आतापर्यंत जे मित्र आपले पोलीस भरती करणारे आहेत, जे सळसेवा करणारी होती, त्यांना हा टॉपिक थोडासा नवीन आहे दादा। कारण हा टॉपिक जर बघत असताना मला पोलीस भरतीमध्ये ह्याच्यावरती एखादा प्रश्न कुठेतरी आलेला आहे, पण ह्याच्यामध्ये प्रश्न फार कमी प्रमाणामध्ये माझ्या पोलीस भरतीमध्ये येतात। पण अगोदर जे काही सळसेवा एक्झाम व्हायच्या त्याच्यामध्ये कमी येतात। परंतु जर आपण आयोगाचे पेपर बघायला लागलो, कंबाईन मुख्य किंवा जर कंबाईन प्रिलिम आणि तसं राज्यसेवेचा CSATचा पेपर बघायला लागलो किंवा SSCचे पेपर बघायला लागलो, तर त्याच्यामध्ये मित्रा हा सांकेतिक तुलना नावाचा टॉपिक मला दिसून येतो। त्याच्यावरती असंख्य प्रश्न दिसतात। परंतु जर समजा 2023 मध्ये झालेली पाठीमागची जर TCSने घेतलेल्या जर परीक्षा पाहायला लागलो, तर त्या परीक्षेमध्ये बुद्धिमत्तेमधला हा महत्त्वाचा सांकेतिक तुलना नावाचा टॉपिक विचारलेला आहे। मग आता सांकेतिक तुलना खऱ्या अर्थानं मित्रांनो, तुलना जो कंपॅरिझन नावाचा टॉपिक आहे, त्या कंपॅरिझनचे 3 प्रकार पडत असतात। परंतु आजच्या लेक्चरच्या माध्यमातून जो तिसरा प्रकार आहे सांकेतिक तुलना, ज्याला इंग्रजीमध्ये कोडिंग कंपॅरिझन म्हणतात मित्रांनो, त्या टॉपिकवरती आपण आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करतोय। खऱ्या अर्थानं टॉपिकचं बेसिक बघत असताना किंवा ह्या टॉपिकची पार्श्वभूमी बघत असताना दादा, तुला हे या टॉपिकमध्ये असणारी 5 चिन्हांची ओळख असणं गरजेचं आहे। ढोबळमानाने एक मित्रांनो लक्षात घ्या, जर समजा तुम्हाला या कोडिंग कंपॅरिझन मधले जे 5 चिन्ह आहेत ना, ते जरी चिन्ह माहीत नसली, नुसती डोळ्यांनी जरी पाहिली, तरी अशा प्रकारचं लॉजिक तुमच्यासाठी घेऊन आलोय, जेणेकरून तुम्हाला त्या लॉजिकच्या माध्यमातून इथं जेवढे काही TCSने विचारलेले या घटकावरची प्रश्न आहेत किंवा पुढे विचारणार आहेत अपेक्षित प्रश्न आहेत दादा, याच्यावरचे तुला नक्कीच सहजरित्या त्या लॉजिकच्या माध्यमातून सुटणार आहेत, लक्षात घ्या। मग खऱ्या अर्थानं ह्याचं लॉजिक काय सर नेमकं, जेणेकरून मला दिलेल्या टॉपिकमधले प्रश्न सहजरित्या सोडवता येतील, तर दादा वेळ न दवडता आजच्या लेक्चरच्या माध्यमातून चला तर शिकूया सांकेतिक तुलना नावाचं टॉपिकचं लॉजिक काय नेमकं। आता लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं तुम्ही एक चिन्ह बघितलेत, आधी महत्त्वाचे ह्या टॉपिकमध्ये येणारी जी काही चिन्ह आहेत, सांकेतांक आहेत, नावच आहे सांकेतिक, बरोबर का। जे सांकेतांक आहेत, जे चिन्ह येणार आहेत, ते चिन्ह कोणते आणि किती आहेत हे आपण पहिल्यांदा बघूया। लक्षात घ्या, जर माझा पोलीस भरती करणारा कोणी बांधव असेल दादा, किंवा नुसतं सळसेवा करणारा बांधव असेल, तर त्याच्यासाठी हा टॉपिक नवीन आहे। जर पोलीस भरतीच्या करणाऱ्या मित्रांनी जर समजा हा टॉपिक सोडला आणि उद्याच कदाचित माझ्या वनरक्षकमध्ये, माझ्या राज्य उत्पादन शुल्काच्या परीक्षेमध्ये, जे काही कारागृहाच्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये, किंवा तलाठी भरतीमध्ये, किंवा जवळच येऊन ठेपलेल्या सर्व जिल्हा परिषदेच्या भरतीमध्ये, कारण त्या TCS आणि IBPS परीक्षा घेणार आहेत, म्हणून दादा TCSच्या चष्म्यातून ह्या टॉपिककडे बघत असताना हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे। मग आता आपण वेळ न दवडता ह्या टॉपिकमधलं रहस्य काय आणि एक लॉजिक काय आहे, जेणेकरून संबंध प्रश्न आत्तापर्यंत जे TCSने विचारलेत, आयोगाने विचारलेत किंवा विचारणार आहेत, अशा सगळ्या प्रश्नांचा उहापोह मला एका लॉजिकच्या माध्यमातून घेता येतो। मग दादा बघ, आता लॉजिक काय, वेळ न दवडता आपण लॉजिकला सुरुवात करूया। पण त्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये वापरली जाणारी जी 5 चिन्ह आहेत त्याची ओळख करून घेऊया। बघा रे, पहिलं चिन्ह अशा पद्धतीचं आहे, हो का। बघा, मी आता एक गोष्ट बोलणार आहे, बघा तुम्हाला चिन्हाची ओळख करून देत असताना मी तुम्हाला असं सांगतोय की दादा हे चिन्ह काढलं ना, हे चिन्ह असं लिहिलं, पण चिन्हामध्ये हे जे काही नाही ओपन स्पेस आहे ना, ओपन स्पेस, ह्याला म्हणणार आहे दादा हे दार उघडं आहे। बघ, इकडून ओपन स्पेस आहे म्हणून ह्याला म्हणणार आहे इकडून दार उघडं आहे म्हणणार आहे मी, ओके। म्हणजे बघा, जर समजा इथं मला प्रवेश करायचा असेल तर इकडून प्रवेश करता येत नाही, कारण इकडून बंद आहे हे दार, पण इकडून मोकळं आहे, पण इकडं आत जाता येतं। बघ, इथं मी आता इथं काय संकल्पना वापरणार आहे रे, दार वापरणार आहे मी, दार, हो का, इकडलं दार ओपन आहे। म्हणजे याचा अर्थ जर समजा दार हे उजवीकडनं ओपन असेल ना, तर ते चिन्ह असतं लहान, बरोबर का रे, स्मॉलरचं चिन्ह असतं, स्मॉलरचं, लहानात लहान, ओके। बघा आता हे लहानचं चिन्ह आहे, बरोबर। म्हणजे जर समजा मी इथं A लिहिलं, इथं B लिहिलं, तर A लहान आहे B पेक्षा, असा अर्थ होतो दादा। म्हणून लक्षात ठेव, जर चिन्ह असं काढलं मी आणि उजवीकडून जर दार मोकळं असेल तर ते लहान चिन्ह असतं, लहान, ओके। आणि दुसरं चिन्ह आहे ग्रेटर दॅनचं,
बरोबर का? त्याला मोठं चिन्ह, मोठ्यात मोठं चिन्ह म्हणूया, कारण याचं दार आता डाव्या बाजूकडनं मोकळं आहे. हे जर दार डाव्या बाजूकडनं मोकळं असेल ना दादा, डाव्या बाजूकडनं जर उघडा असेल ना दादा, हे उघडा आहे म्हणजे मोकळा आहे, हा स्पेस आहे म्हणजे हा उघडा आहे, आणि डाव्या बाजूनं उघडा आहे म्हणून हे चिन्ह कशाचं आहे रे? मोठ्यात मोठं म्हणजे मोठ्याचं चिन्ह आहे, मोठं आहे चिन्ह. ओके, हे झालं दुसरं चिन्ह. दादा तिसरं चिन्ह एक आहे याच्यामध्ये, ते चिन्ह इक्वल टूचं, ह्याला समानचं चिन्ह म्हणतो आपण, बरोबर का? हे तिसरं चिन्ह आहे. आणि दादा चौथं एक चिन्ह आहे रे, चौथं चिन्ह कोणतं आहे? हो का, इथं होतं हे स्मॉलचं, हो का, हे स्मॉलचं चिन्ह आहे, आणि स्मॉलला एक रेष आडवी मारली ना तर हे आहे स्मॉलर इक्वल टू, म्हणजे स्मॉलर दॅनचं आणि इक्वल टूचं चिन्ह आहे. ओके, लहान म्हणजे उजवीकडनं जर दार ओपन असेल तर लहान आहे, आणि हे रेषा इक्वल टूचं आहे म्हणजे याचा अर्थ लहानात लहान, म्हणजे हे लहान आणि समान असं दोन्ही एकत्र मिळूनचं चिन्ह आहे, बरोबर का? ह्याला स्मॉलर दॅन ऑर इक्वल टू असं म्हणतो आपण. ओके, हे झालं चौथं चिन्ह. आणि राजा पाचवं चिन्ह आहे बघ, हो इकडं बघ, हे ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे. हे मोठ्यात मोठं आहे कारण डावीकडनं दार ओपन आहे आणि इथंच्या खाली इक्वल टू आहे, म्हणजे ह्याला म्हणतात ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. अशा पद्धतीने हे 5 चिन्ह आहे दादा. हो बघ, मी 5 चिन्हाचं ओळख करून देतोय. पहिलं चिन्ह आहे उजवीकडनं दार ओपन असेल तर त्याला लहानात लहानचं चिन्ह म्हणतात दादा. दुसरं चिन्ह आहे बघ, डावीकडनं जर दार ओपन असेल तर त्याला मोठ्यात मोठं चिन्ह म्हणतात. तिसरं चिन्ह आहे दादा इक्वल टूचं. चौथं चिन्ह आहे आपलं स्मॉलर दॅन इक्वल टूचं. आणि 5वं चिन्ह आहे दादा हे मोठ्यात मोठं म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल टूचं. असे 5 चिन्ह या टॉपिकमध्ये आहेत, आणि ह्या 5 चिन्हांचा अभ्यास करून यांना गृहीत धरून यांना घेऊन आपल्याला या टॉपिकचे प्रश्न सोडवायचे असतात. पण दादा हे चिन्ह तुला माहीत करून देत असताना मग मी एक तुझ्यासाठी असं लॉजिक घेऊन आलोय, एवढं सोपं लॉजिक घेऊन आलोय. जरी समजा मला ह्या चिन्हांची ओळख नसली तरी मला अशा पद्धतीची जी पहिल्या टाईपची उदाहरणं आहेत, बेसिक उदाहरणं आहेत, जे माझ्या म्हाडाच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत टीचर्सने, ते प्रश्न सहजरित्या आणि अगदी साध्या पद्धतीनं सोडवता येतात. म्हणजे जरी मला हे माहीत नसेल तरीही सोडवता येतात. मग तुम्हाला प्रश्न पडत असेल, सर तुमच्याकडे असं कोणतं रहस्य आहे की जेणेकरून मला जर हे प्रश्न मला जर चिन्ह माहीत नसतील तर मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या सांकेतिक तुलनेचं देता येणार आहे? असं रहस्य काय आहे, असं लॉजिक काय आहे? तर मित्रांनो आता ते लॉजिक बघतोय आपण, नीट बघा. आता बघा रे, हे तुम्हाला 5 चिन्ह माहीत झाले, जरी माहीत नसतील तरी आता आपण लॉजिक शिकणार आहोत, जेणेकरून तुम्हाला या टॉपिकमधल्या प्रश्नांची सर्व उत्तरे देता येणार आहेत. मग बघा रे, आता जे लॉजिक आहे आपण आता ते लॉजिक थेट उदाहरणाच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो. बघा आता इथं जे काही उदाहरण दिलंय दादा, आता ह्याच्यावरचं जे काही पहिल्या टाईपमधलं उदाहरण आहेत बेसिक, ते कसे विचारले जातात, प्रश्नाचं स्वरूप समजून घे तू पहिल्यांदा. कारण तू पोलीस भरती करत होतास, तू सरळ सेवा देत होतास, तुला सांकेतिक तुलना नवीन आहे दादा. मग तू प्रश्नाचं स्वरूप आधी समजून घे आणि पुन्हा लॉजिककडे जाऊया आपण. बघ, तुला परीक्षेमध्ये विचारत असताना एक विधान दिलं जातं, हे विधान आहे, हे विधान दिलं जातं, आणि त्या विधानावरनं अशी 2 निष्कर्ष दिली जातात. आणि ह्या विधानावरनं ह्या 2 निष्कर्षापैकी म्हणजे असे 2 नाही, असे कितीही निष्कर्ष दिले जाऊ शकतात, पण विधानावरनं निष्कर्ष दिले जातात. मग ह्या विधानावरनं कोणता निष्कर्ष खरा आहे आणि कोणता खोटा आहे दादा, हे तुला ओळखता आलं पाहिजे किंवा समजून घेता आलं पाहिजे, आणि याचं उत्तरं देता आली पाहिजेत, लक्षात ठेवा. मग आता खऱ्या अर्थानं हा प्रश्न सोडवत असताना मित्र कसं सोडवायचं आहे बघा रे. हो का, बघा रे, सगळ्यांनी बघा मित्रांनो, लक्षात घ्या. आता महत्त्वाचं लॉजिक मी तुम्हाला सांगतोय, जे की आपल्याला ह्या सगळ्या प्रश्नासाठी लागू होणार आहे, अशा सांकेतिक तुलनेच्या सर्व उदाहरणासाठी लागू होणार आहे. ह्याच्यामधला जो दुसरा टाईप आहे ना शाब्दिक प्रश्नांचा, तिथंही लागू होणार आहे. तर आता आपण लॉजिक बघूया नेमका काय आहे रे. बघा आता बघा ह्याच्यामध्ये काय दिलं असतं, हे विधान दिलेलं असतं, विधानावरनं हे निष्कर्ष दिले असतात रे, हे निष्कर्ष दिले असतात. हा निष्कर्ष 1 आहे आणि निष्कर्ष 2 आहे, अशी 2 निष्कर्ष दिली जातात, बरोबर आहे ना. मग आता इथं बघत असताना जर समजा आपण पहिला निष्कर्ष बघितला तर पहिल्या निष्कर्षामध्ये आपण जर बघितलं तर इथं बघा रे, हा जो दार आहे ना, हा दार बघा. आता हे दार आहे ना, कोण्या साईडनं ओपन आहे रे, आत्ताच बघितलं आपण. हो का, मी इथं काढतो रे, मोठं काढतो आता. हो का, D ग्रेटर दॅन B आहे. मग आता याच्यामध्ये बघा रे, हो का, दार कुठून ओपन आहे सांगा. हो का, D कडनं दार ओपन आहे,
हो का डी कडनं दार ओपन आहे, म्हणजे याचा अर्थ मला इथं प्रवेश कुणाकडे जाता येतं रे दादा, दार कुणाकून मोकळं आहे. हो बघ, बंद एखादी रूम जर बंद असेल तर त्या रूममध्ये जात असताना मला दाराने प्रवेश करावा लागतो, आणि दारच जर बंद असेल तर जाता येणार नाही. मग दार जिकडून ओपन आहे ना, ज्या भिंतीच्या साईडनं दार ओपन आहे तिथून मला रूममध्ये जाता येतं दादा. मग आता बघ, आपलं इथलं जे चिन्हाचं दार आहे ना, ते दार कोण्या साईडनं ओपन आहे रे, डी कडनं ओपन आहे, आणि डी कडनं मला मध्ये जाता येतं आणि हो बी पर्यंत पोहोचता येतं दादा. म्हणजे याचा अर्थ बघ, डी कडनं दार ओपन आहे म्हणजे डी कडनं जायचं आहे आपल्याला, किंवा जाता येतं, आणि कुठं जाता येतं, बीच्या घरामध्ये जाता येतं. मग जसं आता मला निष्कर्षामध्ये डी कडनं बी कडे जायचं आहे, डी कडनं बी कडे जायचं आहे, तसंच आता आपण या विधानामध्ये सुद्धा डी कडनं बी कडे जाता येतं का हे चेक करायचं रे राजा. मग आता बघ कसं चेक करायचं आहे, फक्त एवढं लक्षात घ्यायचं, आता डी कडनं बी कडे जात असताना जे वाटेमध्ये मला जाता येतं का बघायचं, म्हणजे दार मोकळे आहेत का बघायचं. आता बघा रे, हो का बघा, ह्या डी कडनं निघाला, बघा डी कडनं निघाला दादा, हो दार मोकळा आहे रे, हो इथं दार ओपन आहे, सीच्या घरात आला, बरोबर आहे ना. मग हो सीच्या घरात आला, सी कडनं बीच्या घराकडे चालला तर दादा हो दार बंद आहे रे, दार बंद आहे. मग पुढं जाता येतं का सांग बरं, पुढं जाता येतं का, नाही, दार बंद आहे, पुढं जाता येत नाही, मला बीच्या घरात जाता येत नाही, म्हणून हा निष्कर्ष चुकीचा आहे. आणि दादा जर जाता आला असतं तर हा निष्कर्ष बरोबर असला असता, परंतु इथं जाता येत नाही म्हणून हा निष्कर्ष चुकीचा आहे, लक्षात ठेवा. बरोबर का रे, मुद्दा पहिला कळतोय का बघा. आता बघा, हा पहिला निष्कर्ष बघितला, कारण मी काय ठरवलं रे, मला डी कडनं बी कडे जायचं आहे, कारण डी कडनं दार ओपन आहे, बी कडे जायचं आहे. कसं ठरवलं रे, काय ठरवलं, कारण दार कुणाकून ओपन आहे, दार डी कून ओपन आहे, मग डी कडनं मला बी कडे जायचं आहे, कारण डी कडनं दार ओपन आहे, बी कडे जायचं आहे. म्हणून इथं जसं मला निष्कर्षामध्ये डी कडनं बी कडे जाता येतं दादा, तसंच इथं मला डी कडनं बी कडे जाता येतं का बघायचं आहे. हो का, डी कडनं सी कडे जाता आलं, कारण हे दार ओपन होतं, पण सी पासनं हे दार बंद आहे दादा, म्हणून पुढं जाता येणार नाही, म्हणजे हा निष्कर्ष चुकीचा आहे. पहिला निष्कर्ष चुकीचा आहे रे. बघा आता दुसरा निष्कर्ष बघूया. आता बघा रे, दुसरा निष्कर्ष मी थोडंसं हे मोडतो, आता क्लीन करतो. बघा आता ऐका, दुसरा निष्कर्ष बघूया. आता दुसऱ्या निष्कर्षामध्ये दादा हे बघ, आता दार कुणाकडे ओपन आहे रे, दार हे ए कडे ओपन आहे. आता ए कुणाकडे जायचं रे, डी कडे जायचं, डी कडे. हे बघ, डी कडून जाता येत नाही बरं का, हे डी कडे दार बंद आहे, म्हणून आपण ए कडून जातो, ए कडून, कारण ए कडून दार उघडा आहे ना रे, मग ए कडून मला डी कडे जाता येतं. मग जसं मला इथं ए पासून डी कडे जाता येतं, तसं आता इथं सुद्धा ए पासून डी कडे जाता येतं का बघायचं रे. हा माझा निष्कर्ष आहे. आता मी विधानामध्ये चाललोय. आता बघा, हो का ए इथं आहे रे, हो का ए कडून जात असताना दादा दार उघडं आहे बरं का, हो दार उघडं आहे, हो बी कडे जाता आलं, बरोबर ना. हो बी पासून निघाला रे, बी पासून निघाला, हो इकडे निघाला, बघ दार उघडं आहे, दार उघडा आहे रे, दार उघडा आहे. आता सी कडे गेला, बरोबर आहे का. हो का, सी पर्यंत जाता येतं. जर समजा इथं लिहायचं असेल तर मी मोठं पण लिहू शकतो रे. हो का बघा, हो का ए ग्रेटर दॅन और इक्वल टू बी, इथं जे जसं दिलेलं आहे तसं मी लिहितो इथं ठिकाणी. बघा आता हे तुम्हाला जेणेकरून चांगलं दिसेल, बरोबर का रे. म्हणजे आता बघा, आपण दुसरा निष्कर्ष चेक करतोय. दादा कुठं जायचं रे, ए कडून दार मोकळा आहे, ए कडून डी कडे जायचं आहे. मग चला इथं जाऊया आता आपण, ए कडून डी कडे जाता येतं का बघा. हो का बघा, हो का ए कडून निघाला रे, ए कडून, ए दादा दार ओपन आहे, बीच्या घरात आला. बी कडून निघाला, दादा दार ओपन आहे, हे दार ओपन आहे, सीच्या घरात आला. हे सी कडून पुढे जातोय तर दादा दार बंद आहे, हो दादा दार बंद आहे, दार बंद आहे, हो इकडे पुढे जाता येत नाही, म्हणजे तुला डीच्या घरात जाता येईल का, नाही जाता येईल. म्हणून ए पासून इथं मला डी पर्यंत जाता आलं नाही, म्हणून माझा निष्कर्ष क्रमांक 2 सुद्धा दादा चुकीचा आहे. म्हणजे मला इथं पण जाता आलं नाही डी पासून बी पर्यंत, आणि इथं पण जाता आलं नाही, याचा अर्थ दोन्ही निष्कर्ष चुकीचे ठरले. म्हणून लक्षात घे, मी फक्त पहिली संकल्पना काय वापरतोय रे, पहिलं लॉजिक काय वापरतोय, फक्त मला जाता येतं का नाही बघतोय. जाता येतं कधी, जर दारं ओपन असतील तर जाता
बघ दार ओपन असतील तर दादा जाता येतं, नाहीतर जाता येत नाही. कारण ए पासून जाताना बी कडे दार ओपन होतं, हो बी पासून सी कडे जाताना हे दार ओपन होतं, पण सी पासून जात असताना दादा हे दार बंद आहे, म्हणून मला डीच्या घरात जाता येत नाही. म्हणून जाता येत नाही ना ए पासून डी पर्यंत, म्हणून हा निष्कर्ष चुकीचा आहे. ओके, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना दादा हे दोन्ही निष्कर्ष कसे ठरले रे, चुकीचे ठरले, म्हणून याचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. निष्कर्ष दोन्ही असत्य आहेत. ओके, अशा पद्धतीचा प्रश्न म्हाडानी 2023 मध्ये विचारलाय. आपण मित्रांनो PYQ बघतोय, त्याच्यामधलं पहिलं लॉजिक बघतोय. नीट ऐका, आपल्या लॉजिकमध्ये 2 विधान आहेत, 2च नियम आहेत. पहिला जाता येतं का नाही चेक करणं. हे दादा एक लक्षात घे बरं का रे, जाता येतं का नाही हे चेक करत असताना मी जाता येत नाही म्हणून हे दोन्ही विधानं चूक केलेली आहेत, बरोबर का. म्हणून पहिल्या नियमामध्ये जर फक्त मी जाता येतं का नाही बघितलं, मग जाताच आलं नाही. मग आता नीट ऐका रे, जर समजा तुम्ही एखादी पोलीस भरती द्याल किंवा एखादी कंबाईनची परीक्षा द्याल, त्याच्या अगोदर प्रिलिम परीक्षा असते आणि पोलीस भरतीच्या अगोदर दादा ग्राउंड असतं. मग ग्राउंड असेल, ग्राउंड पास झालास तर तुला लेखीमध्ये लेखीला बसता येतं, किंवा प्रिलिम पास झाला तर मेन्सला बसता येतं. तसे आपले 2 रूल आहेत. पहिला रूल काय चेक करतोय आपण, जाता येतं का नाही बघतोय. मग जाताच येत नसेल तर पहिल्याच नियमामध्ये असत्य आलं ना, मग दुसरा नियम चेक करायची गरज पडली नाही. दादा पहिल्या उदाहरणामध्ये तुला दुसऱ्या नियमाची गरज पडली नाही, पण आता ज्यावेळेस दुसरा उदाहरण घेईल ना त्यावेळेस तुझा दुसरा नियम वापरावा लागेल तुला. म्हणून दुसरा नियम मी ह्या उदाहरण शिकवत असताना आताच्या नियमामध्ये मला दुसऱ्या उदाहरणाकडे जाण्याची गरज पडली नाही, दुसऱ्या नियमाकडे जाण्याची गरज पडली नाही. कारण पहिल्या नियमामध्येच मला एवढं कळालं की फक्त जाता येते का नाही बघितलो, पण जाताच येत नव्हतं ना, म्हणजे ग्राउंडच फेल झाला तर थेरीला काय जाणार आहे पोलीस भरतीच्या, किंवा प्रिलिम पास झाला तर कंबाईनच्या मेन्सला काय जाणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, मी दुसरा नियम चेक केला नाही, कारण 2च लॉजिक सांगणार आहे. पहिलं लॉजिक फक्त जाता येतं का नाही, आणि जाता येतं का नाही एवढ्या लॉजिकवरती दादा आयोगाने आत्तापर्यंत विचारलेली 70 ते 80% उदाहरणं सोडवता येतात रे, फक्त एवढ्या नियमानं. फक्त जाता येतं का नाही, दार उघडं आहे का बघायचं, फक्त त्याच्यावरूनच उत्तरं सोडतात. आणि TCSनं विचारलेली सुद्धा उत्तरं सोडवता येतात दादा. म्हणून लक्षात ठेव, हे झालं पहिलं उदाहरण. आता मी फक्त तुला पहिलं नियम सांगितलंय, आता दुसरं उदाहरण बघूया. लक्षात घे, चला दुसरं उदाहरण बघूया रे. बघा काय दुसरं उदाहरण, बघा आता दुसऱ्या उदाहरणामध्ये काय आहे आपण बघूया. लक्षात ठेवा, आपण पहिलं उदाहरण बघितलेलं आहे, आता आपण दुसऱ्या नियमाकडे चाललोय. बघा हा, बघा रे दुसरं उदाहरण बघूया आपण. या ठिकाणी आता बघा, हो का हे विधान दिलेलं आहे रे, हे विधान दिलेलं आहे. बघा हो का इथं विधान दिलंय, हे विधान दिलंय आणि विधानावरनं हो का हे निष्कर्ष दिलेत. बघा हे निष्कर्ष आहे, हा निष्कर्ष आहे, असे 2 निष्कर्ष दिलेत. चला आता आपण चेक करूया. आपलं ठरलंय, मी पहिल्यांदा मोठ्या अक्षरामध्ये चला हे लिहितो रे, हो का PQ विधान लिहितोय बरं का रे, मी विधान लिहितोय R आणि हो का इथं S. चला विधान लिहिलं रे मी, विधान हो का इथलं विधान इथं मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. आता बघा चला रे पहिला निष्कर्ष चेक करूया. चला पहिला निष्कर्ष काय आहे आपण आता बघा, निष्कर्ष पण मी मोठा लिहितो जरा. बघा हो का निष्कर्षामध्ये काय आहे रे, आपल्याला R पासून, आता दार कुणाकडे ओपन आहे रे राजा, दार कुणाकडे ओपन आहे, R कडे ओपन आहे. मग R पासून कुणाकडे जायचं आहे आपल्याला, P कडे जायचं रे. R पासून P कडे जायचं, लक्षात ठेवा. मग जसं मला इथं R पासून P कडे जाता येतं ना, हो का इथं जाता येतं, किंवा निष्कर्षामध्ये जायचंय R पासून P कडे. कारण R पासून P कडेच का रे, कारण R कडनं दार ओपन आहे दादा, मग R पासून P कडे जायचंय. तर असंच R पासून P कडे ह्या विधानामध्ये जाता येतं का बघायचं. हे विधानामध्ये बघा रे, चेक करूया. हो का बघा, हो का R पासून P कडे यायचंय बरं का, R इथं आहे. हे दादा इथून निघाला, हो दार ओपन आहे रे, दार ओपन आहे, हो ह्या घरात आला, दार ओपन आहे ना, R पासून Q कडे आला. मग आता हो Q पासून निघाला दादा, Q पासून हो P कडे आला, हो दार ओपन आहे आणि P पर्यंत आला. म्हणजे याचा अर्थ R पासून P पर्यंत आलेला आहे रे. म्हणजे जाता आलं, जाता आलं म्हणजे आपला पहिला रूल पास झाला. बघा रे पहिला रूल पास झाला. काय आता बघा R पासून P पर्यंत जाता आलं म्हणजे मला पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये आपलं ग्राउंड निघाला. आता थेरीची तयारी करायचं आहे म्हणजे आपल्याला पहिला नियम पास झालो रे आपण. आता पहिला नियम पास झालो, आता आपल्याला दुसरा नियम चेक करायचा आहे. आता बघा रे, आता बघा हो का
आर पासून दार ओपन होतं, क्यू पर्यंत आलो, क्यू पासून दार पर्यंत होतं, पी पर्यंत आलो. पहिला नियम पास झालो होता. आता नीट ऐका दुसरा नियम. आता मी दुसरा नियम सांगतो. आता दुसरा नियम चेक करा. आता ती मेन्स परीक्षा आले किंवा लेखी परीक्षा आले पोलीस भरतीची. आता ते म्हणजे दुसरा नियम आहे आपला. आता दुसरा नियम काय आहे बघा रे, नीट ऐका. हो का, आता ह्या आर आणि पीच्या मध्ये चिन्ह बघा रे, कोणतं आहे? हो का, हे चिन्ह आहे, ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे. हे आर पासून पी पर्यंत बघा. आता मी दुसरा नियम कंटिन्यू करतोय. आता दुसरा नियम सांगतो, नीट ऐका रे. पहिला नियम, तुम्हाला जाता येतं का नाही हे कळालं. जाता आलं दादा. हो, जाता येत नसतं तर पहिला निष्कर्ष चुकीचा असता. पण तुला जाता यायला लागलंय, आर पासून पी पर्यंत जाता आलंय. मग आता जर जाता आलं तर दुसरा नियम चेक करायचा असतो दादा. मग सर दुसरा नियम काय आहे? मग आता नीट ऐका रे, दुसरा नियम ऐका. दुसरा नियम काय आहे की ह्या दोघांमधलं इथलं चिन्ह बघा, कोण आहे? ग्रेटर दॅनचं आहे. मग आता बघा, हे जे काही ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे बघा, हे ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे ना, ग्रेटर दॅनचं चिन्ह. हे इथं आता इथून कुठपर्यंत जायचं होतं? आर पासून पी पर्यंत जायचं होतं. मग आर पासून पी पर्यंत जाईपर्यंत, आर पासून पी पर्यंत जात असताना हे जे ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे ना, ग्रेटर दॅनचं चिन्ह दादा, हे प्रत्येक ठिकाणी पाहिजे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाहिजे म्हणजे आर पासून पी पर्यंत जात असताना जिथं जिथं मला चिन्ह लागतात, जे चिन्ह लागतात त्या चिन्ह लागत असताना ते चिन्ह मला प्रत्येक ठिकाणी पाहिजे. हे ग्रेटरवालं प्रत्येक ठिकाणी पाहिजे, प्रत्येक ठिकाणी पाहिजे. आणि एकदा स्वतंत्र पाहिजे, म्हणजे एकदा सिंगल पाहिजे, सिंगल एकटं पाहिजे. लक्षात घे. ऐका मी काय म्हणालो, नीट ऐका रे. दुसरा नियम नीट ऐका. हो का, आर पासून पी पर्यंत जाता आलं, मी पहिला नियम पास झालो. आता दुसरा नियम बघतोय. हे जे ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे ना दादा, ग्रेटर दॅनचं चिन्ह, हे ग्रेटर दॅनचं चिन्ह, हो बघ, आर पासून प्रत्येक ठिकाणी म्हणजे कुठं कुठं? हो का, इथं आणि इथं दोन जागी चिन्ह आलेत ना, मग इथं दोन्ही ठिकाणी असलं पाहिजे ते ग्रेटर दॅनचं. आणि एकदा सिंगल असलं पाहिजे, एकदा तर सिंगल असलं पाहिजे. मग राजा योग दुसरा नियम चेक करतो. प्रॅक्टिकली आपण दुसरा नियम चेक करूया. हो का, हे इथं ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे रे. हो का, इथं ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे आणि हो का इथं पण ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे. म्हणजे दादा हो, इथं ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे, इथं चिन्ह ग्रेटर दॅनचं आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी आहे. म्हणजे आपला नियम काय सांगतोय? आता इथं दोन जागी चिन्ह आलेत ना, मग दोन्ही ठिकाणी ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे. हो, पण इथं एक एक्स्ट्राचं इक्वल टूचं आहे. असलं एक्स्ट्राचं असू दे दादा, एक्स्ट्राचं चालतं मला. मग इथं पण एक ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे आणि इथं पण ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे. पण एकदा स्वतंत्र म्हणजे सिंगल असणं गरजेचं आहे. मग आहे का रे सिंगल? आहे ना. हो का, इथं एकटंच आहे, सिंगलच आहे दादा. हो, ग्रेटर दॅनचं एक इथं ग्रेटर दॅनचं जे चिन्ह आहे, क्यूकडे ग्रेटर दॅन आहे ना, मग इथं एकदा सिंगल आहे. मग इथं सिंगल आले, याचा अर्थ हे जे काही निष्कर्ष आहे पहिला तो कसा आहे रे? बरोबर आहे. म्हणजे दुसरा नियम सुद्धा इथं पास होतोय. काय पास झाला? मला जाता आलं, मला इथून इथपर्यंत जाता आलं. हा माझा पहिला नियम होता. हा पहिला नियम इथं सक्सेस झाला, म्हणजे पास झाला. मग पास झाल्या मी दुसरा नियम चेक केला. दादा दुसरा नियम काय आहे? हे जे चिन्ह होतं ना, हे जे चिन्ह होतं आरकडे, मग हे चिन्ह इथं पण होतं, इथं पण होतं. मग हे चिन्ह सगळीकडे असणं गरजेचं आहे आर पासून पी पर्यंत जात असताना. मग इथं पण आहे आणि एकदा तरी स्वतंत्र असणं गरजेचं आहे. म्हणून दादा हे इथं स्वतंत्र आहे म्हणजे सिंगल आहे. म्हणजे हा पण रूल फॉलो झाला, दुसराही रूल फॉलो झाला. म्हणून पहिला निष्कर्ष बरोबर आहे दादा. ओके, लक्षात ठेव. आणखी उदाहरण घ्यायचं आहे, पुढलं उदाहरण घ्यायचं आहे. पण दुसरा नियम लक्षात ठेव. हे जे चिन्ह आहे, हे वालं चिन्ह इथं प्रत्येक ठिकाणी म्हणजे आर पासून पी पर्यंत जात असताना प्रत्येक ठिकाणी पाहिजे आणि एकदा सिंगल पाहिजे. म्हणून इथं सिंगल आहे, म्हणून दुसरा पण रूल पास झालेला आहे. म्हणून हा निष्कर्ष बरोबर आहे. ओके, चला आता दुसरा निष्कर्ष बघूया. आता दुसरा निष्कर्ष बघूया रे. आता बघा, मी जरा आता पहिला तर बरोबर आलाय, मी थोडंसं एक्सप्लेन करतो बघा. हो का, पहिला तर बरोबर आलाय रे. आता दुसरा बघा. हो का, दुसऱ्या निष्कर्षामध्ये इथून बघा रे. हो का, आता पी कडनं आपल्याला दार कुठून ओपन आहे रे? पी कडनं. आता पी कडून कुठं जायचं? एस कडे जायचं आहे. हे राजा, पी कडनं एस कडे जायचं आहे रे. बघ, हे पी कडनं एस कडे जायचं आहे, कारण दार कुठून ओपन आहे? पी कडनं ओपन आहे. पी कडून एस कडे जायचं आहे. चला आता इथं सुद्धा आपण पी कडून एस कडे जाऊया रे. ते आता ऐका. हो का, पी कडनं निघाला रे, पी कडनं निघाला. हो का, एस इथं आहे
पी इथं आहे, आता इथून इथं जायचं आहे बरं का, लक्षात ठेवा. हो का इथं निघाला, अरे दार बंद आहे ना दादा, हो दार बंद आहे. मग दार बंद आहे म्हणजे पुढे जाता येतं का? नाही. मग दार बंद असेल तर हा प्रिलिमच पहिल्याच नियमामध्ये नापास झाला ना. मग हा असत्य आहे रे, असत्य आहे आणि पहिला सत्य आहे, बरोबर नाही ना. म्हणून बघा ना, हो का पी पासून पुढे जाताच आलं नाही, कारण हा दार बंद होतं, हे दार बंद होतं, पुढं जाता येत नाही. म्हणून हा निष्कर्ष चुकीचा आहे, पहिला बरोबर आहे. म्हणून निष्कर्ष क्रमांक 1 हे सत्य आहे असं आपल्याला उत्तर सांगता येतं रे. बघा नीट ऐका, पुन्हा एकदा 2 नियमाची उजळणी करतो. पहिला नियम आहे दादा जाता येतं का नाही हे बघणं. दार ओपन आहे ना तर जाता येतं, मग हे पहिल्यांदा चेक करायचं. आणि दुसरा नियम आहे, ह्या निष्कर्षाच्या मध्ये असणारं जे चिन्ह आहे ते आता या ठिकाणी असणं गरजेचं आहे. म्हणजे आता जिथून कुठपर्यंत जायचं आहे, आता जर समजा पी पासून एस पर्यंत जाता आलं असतं तर ह्याच्यामधलं जे चिन्ह आहे हे प्रत्येक ठिकाणी एकदा असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि एकदा तरी स्वतंत्र असणं गरजेचं आहे, बरोबर आहे का? लक्षात घ्या. मग आता बघूया आपण, बघा आता तिसरं एक उदाहरण बघूया आपण. तिसरं उदाहरण आता बघा रे, तिसऱ्या उदाहरणाच्या माध्यमातून बघू. बघा आणखी संकल्पना क्लिअर होईल. बघा तिसरं उदाहरण बघूया. चला रे, हो का बघा या ठिकाणी आपण जर बघितलं, बघा हो का इथं विधान दिलेलं आहे, हो का इथं विधान दिलंय आणि ह्या विधानावरनं हो का हे 2 निष्कर्ष दिलेत रे, हे 2 निष्कर्ष दिलेले आहेत, बरोबर. तर आपल्याला काय बघायचं आहे, ह्या विधानावरनं कोणते निष्कर्ष खरे आहेत आणि कोणते खोटे आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. चला आपलं ठरलंय. बघा आता मी तुम्हाला दिसावं यासाठी या ठिकाणी विधान लिहितोय. बघा मी n ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ओ, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू पी, इक्वल टू क्यू आणि ग्रेटर दॅन आर. चला मी फक्त मोठ्या अक्षरामध्ये या ठिकाणी विधान लिहिलेलं आहे मित्रांनो. आता बघा त्याच्यावरनं आपल्याकडे 2 निष्कर्ष आहेत. चला आपण आता पहिला निष्कर्ष चेक करूया. आता बघा पहिला निष्कर्ष इथं मी मोठ्या अक्षरामध्ये लिहितोय. बघा आता हो का असा पहिला निष्कर्ष आहे. बघा रे आपलं हे विधान आहे, हो का हे आपलं विधान आहे. आता ह्या विधानामध्ये हा निष्कर्ष, या विधानावरनं हा निष्कर्ष खरा किंवा खोटा आपल्याला ठरवायचा आहे. चला आपलं ठरलंय. चला रे आता बघा मला सांगा बरं कुठून कुठं जायचं आहे. हो का बघा आपलं ठरलं होतं, आत्ताचं उदाहरण बघितलं आपण. हो का दार कुठून ओपन आहे रे, हो का एन कडनं दार ओपन आहे. हे दादा एन कडनं दार ओपन आहे बरं का, हो एन कडनं आर कडे जायचं आहे. बघ निष्कर्षामध्ये हो एन कडनं दार ओपन आहे, दार ओपन आहे हा, आणि आपल्याला आर कडे जायचं आहे. मग जसं मला इथं एन कडून आर कडे जायचं आहे ना, तसंच जर समजा ह्या निष्कर्षामध्ये एन कडनं आर कडे जाता येतं, तसं आता मला ह्या विधानामध्ये जायचं आहे. जर एन पासनं आर कडे जाता येतं का? चला एन कुठं आहे बघा, हो का एन इथं आहे रे, आर कुठं आहे बघा, हो का इथं आहे. म्हणजे हो का इथून इथपर्यंत जाता येतं का बघायचं आहे आपल्याला. मग चला आता बघा हो का चला चेक करूया. हो का रे एन पासून निघाला, बघा एन पासून निघाला, हो का दार ओपन आहे रे, दार ओपन आहे, दार उघडा आहे ना, मग जाता येतं 100%. हो का उघडा आहे, हो का ओच्या घरात आला. चला ओ पासून निघाला, ओ पासून निघाला, हे दार ओपन आहे रे, हो का पीच्या घरात आला, जाता येतं ना, दार ओपन आहे. हो का पीच्या घरातून हो का क्यूच्या घरात आला. कारण आता बघा रे इक्वल टू पहिल्यांदा आलाय. हे इक्वल टूचं चिन्ह असतं ना, हे कुणालाच नाही म्हणत नाही बरं का रे, त्याचा स्वभाव आहे. कुणीही या माझ्या घरातून जाऊ शकता असं सांगतात ते. म्हणून हे चिन्ह असलं काय नसलं काय काहीच फरक पडत नाही रे दादा. म्हणून ह्याचा विचार करू नको. हे इथून कधी पण परवानगी आपल्याला जायला, मग हे इकडून परवानगी भेटली, आता क्यूच्या घरात आलो आणि हो क्यूच्या घरातून आता इथं पण दार ओपन आहे आणि आरच्या घरात गेलो. म्हणजे याचा अर्थ बघ एन पासून आर पर्यंत मला जाता आलं. म्हणजे याचा अर्थ पहिला नियम आपण पास झालो. मग जर पहिला नियम पास झालो ना, तर आपल्याला दुसरा नियम चेक करायचा आहे ना. आपलं ठरलंय, मग दुसरा नियम काय आहे रे, म्हणजे आता ह्या एन पासून आर पर्यंत मला जाता आलं का नाही, जाता आलं ना, म्हणजे पहिला रूल पास झाला. मग आता दुसरा रूल काय आहे, तर एनच्या आणि आरच्या मध्ये हे जे ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे ना, ते चिन्ह मला एन पासून आर पर्यंत जात असताना वाटेमध्ये प्रत्येक ठिकाणी दिसणं गरजेचं आहे, प्रत्येक ठिकाणी असणं गरजेचं आहे. बघा नीट ऐका, आपण दुसऱ्या उदाहरणामध्ये बघितलंय, आणखी पुन्हा एकदा रिवाइज करतोय. हो का प्रत्येक ठिकाणी आहे का बघा रे ग्रेटर दॅन, हो का इथं आहे, हो का एक्स्ट्रा आहे आणखी बरं का, एक्स्ट्रा असू द्या चालतं, पण हो का इथं आहे, हो का इथं आहे रे ग्रेटर दॅन, हो का इथं तर सगळेच असतात बरं का, हे बरोबर कुणाला नाही म्हणतच नाही, इथं सगळेच आहेत. आणि हो का इथं सुद्धा ग्रेटर दॅनचं आहे. म्हणजे दादा ग्रेटर दॅनचं चिन्ह सगळीकडे दिसतं. मग काही जण म्हणतील सर इथं बरोबर दिसालंय,
अरे दादा बरोबर असलं तर तिथं असतंच बरं का, ते नाही म्हणत नाही. म्हणून आता नीट ऐका, ग्रेटर दॅनचं चिन्ह इथं आहे, इथं आहे, इथं आहे. दादा दुसरा रूल काय सांगतो, ग्रेटर दॅनचं चिन्ह सर्व ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि अर्धवाक्य सांगतोय, अर्धवाक्य काय आहे, गेल्या उदाहरणात सांगितलंय. अर्धवाक्य काय आहे हे महत्वाचं आहे रे. अर्धवाक्य आहे ते जर सगळीकडे असेल तर एकदा सिंगल असणं गरजेचं आहे. मग बघा, हो का इथं डबल आहे, हो का इथं डबल आहे रे, हो का इथं सिंगल आहे रे. मग सिंगल आहे म्हणजे याचा अर्थ दुसरा पण नियम पास झालो आपण. म्हणजे पोलीस भरतीचं ग्राउंड पण निघालं, थेरी पण निघालं, म्हणजे वर्दी भेटली. म्हणजे आपल्या उदाहरणामध्ये पहिला पण नियम पास झालो, दुसरा पण नियम पास झालो. याचा अर्थ पहिला निष्कर्ष कसा आहे रे, खरा आहे. आलं लक्षामध्ये. दुसऱ्या उदाहरणावरून आपण आता तिसरं उदाहरण बघतोय. मग आता बघा रे, पहिला निष्कर्ष खरा ठरला. आता बघा मी दुसरा निष्कर्ष बघूया. आता दुसरा निष्कर्ष बघत असताना दादा हो इथं इक्वल टूचं चिन्ह आहे. आणि इक्वल टूचं जर चिन्ह असेल ना तर आता मला आर आणि एन, आर पासून एन कडे जायचं आहे. पण इथं जर बघायला लागलो आपण तर आर आहे, इथं आर आहे आणि इकडे एन आहे. मग आर हे आर पासून एन पर्यंत जात असताना हे इक्वल टूचं चिन्ह आहे ना, तर हे खरं ठरण्यासाठी प्रत्येक ठिकाणी मला इक्वल टूचं चिन्ह पाहिजे. मग आर पासून जर निघालो ना तर इथंच दार बंद आहे ना, दार बंद आहे. मग पुढे जाता येतं का, नाही जाता येत. इथंच थांबतोय ना आपण. आर पासून पुढे अजिबात जाता येत नाही. याचा अर्थ हे निष्कर्ष चुकीचा आहे, साफ चुकीचा आहे. कारण हे इक्वल टूचं चिन्ह नाही आहे त्या ठिकाणी, म्हणून हे चुकतं. आणि पहिला निष्कर्ष कसा आहे रे, बरोबर आहे. मग पहिला निष्कर्ष बरोबर आहे. तर पर्यायामध्ये बघितलं आपण तर निष्कर्ष क्रमांक 1 हा सत्य आहे आणि 2 कसा आहे रे, असत्य आहे असं सांगता येतं. बरोबर आहे. तर अशा माध्यमातून आपण हा तिसरा प्रश्न बघितलेला आहे मित्रांनो. तर आणखी एक शेवटचा आपण प्रश्न बघूया. बघा आता सरावासाठी आणखी एक प्रश्न बघू. लास्ट प्रश्न बघा. तर इथं बघा रे, 4थ्या क्रमांकाचा प्रश्न कसा दिलेला आहे या ठिकाणी बघा. या ठिकाणी बघा, इथं बघा रे, इथं विधान देत असताना कसं दिलेलं आहे त्यांनी. विधान देत असताना हो का, विधान देत असताना कॉमा म्हणजे हो का इथं एक एवढं विधान दिलंय, हो का एवढं हे दुसरं विधान दिलंय आणि हो का तिसरं, असे 3 विधानं दिले दादा इथं. बरोबर का, 3 विधानं दिलेत. आणि ह्या 3 विधानावरनं आपल्याला हे 2 निष्कर्ष आपल्याला खरे आणि खोटे ठरवायचे आहेत. ओके. मग आता बघा, ह्या 2 निष्कर्ष जर खरे आणि खोटे ठरवत असताना मला ह्या 3 विधानाचा एक विधान करावं लागेल. ओके. मग आता बघा कसं करायचं रे, हो का मी इथं लिहितो बरं का, हो का ई ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एफ. आता बघा रे, ग्रेटर दॅन जी. आता बघा हो का, पहिलं विधान मी इथपर्यंत जशाच तसं लिहिलं. हे दादा हो इथं पण जी आहे आणि इथं पण जी आहे. असं समज की इथलं जी हो हेच आहे, एकच आहे असं समजायचं. बरोबर का. मग आता इथलं जी एक सारखं आहे ना, मग जीच्या पुढं काय आहे, इक्वल टू हे लिहा, इक्वल टू एच और ग्रेटर दॅन और इक्वल टू काय आहे रे, आय आहे. बरोबर का. मग आता ऐका, आता पुढे जी आणि जे आहे बघा, जी ग्रेटर दॅन जे आहे. वाटल्यास आता जीच्या ठिकाणी इथं ग्रेटर दॅन जे लिहू शकतात किंवा ह्याच्यासाठी तुम्ही दुसरं एक विधान तयार करू शकता. बघा कसं, हो का पहिलं विधान इथून इथपर्यंत जशाच तसं लिहा रे, हो का ई ग्रेटर दॅन इक्वल टू एफ ग्रेटर दॅन जी आहे. हो का इथं आलो आपण जी. आता जी नंतर कोण आहे सांगा, ग्रेटर दॅन जे आहे. हो का ग्रेटर दॅन जे आहे. अशा पद्धतीचे विधानं तयार होऊ शकतात. ओके. एक विधान 100% मॅक्झिमम उदाहरणामध्ये 99% उदाहरणामध्ये एक विधान आपल्याला असं 3 विधानं दिले तरी एकच विधान तयार करता येतं. पण दादा इथं मी 2 विधानं तयार केलेत. इथंही मला लिहिता आलं असतं जे ग्रेटर दॅन म्हणून, पण मी त्याच्यासाठी खाली एक विधान तयार केलेलं आहे. चला आता आपण वेळ न दवडता आता निष्कर्ष चेक करूया. बघा पहिला निष्कर्ष काय सांगतोय रे, आता आपल्याला ई दार कुणाकडे ओपन आहे सांगा, हो का दार ओपन आहे ई कडे. आता ई पासून कुणाकडे जायचं रे, आय कडे जायचं आहे. बघा ई पासून आय कडे जायचं आहे. मग चला आता हो का आपल्या विधानामध्ये या, ई पासून आय कडे जायचं आहे. चला आता चेक करूया. हो का रे, ई पासून निघाला दादा, दार ओपन आहे, एफच्या घरात आला. हो एफ पासून निघाला दादा, जीच्या घरात आला. हो जी पासून निघाला, एचच्या घरात आला. आणि एचच्या घरातून हो दार ओपन आहे, आईच्या घरात आला. म्हणजे मला जाता आलं रे, मला जाता आलं. म्हणजे पहिला नियम पास झाला रे, पहिला नियम पास झाला. चला दुसरा नियम काय सांगतोय बघा. दुसरा नियम सांगतोय हे जे ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे ना, ग्रेटर दॅनचं चिन्ह हे प्रत्येक ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि एकदा सिंगल असणं गरजेचं आहे. मग प्रत्येक ठिकाणी आहे का बघा, हो का इथं आहे, हो का इथं आहे, हो का इथं आहे. आणि हे तर कुणाला नाही म्हणतच नाहीये, इथं पण आहे. मग प्रत्येक ठिकाणी आहे ना,
पण एकदा सिंगल आहे का बघा, सिंगल असलं तरच बरोबर असतं बरं का. मग सिंगल आहे का रे, हो का इथं सिंगल आहे एकदा सिंगल आहे, म्हणजे याचा अर्थ पहिला आपला जो निष्कर्ष आहे तो कसा आहे रे, खरा आहे, कारण दोन्हीही रूल पास होतात. दादा अख्खा सांकेतिक तुलना ना TCSनं विचारत असताना म्हाडामध्ये 100 प्रश्न विचारले जवळपास, पण मी तुला 2च नियम सांगितलेत आणि ते 5 मिनिटामध्ये सांगता येतात मला. तर ह्या 5 मिनिटामध्ये तुला अख्खा टॉपिक येतो, अख्खा टॉपिक. तुझे 100 प्रश्न TCSमध्ये आलेले दादा एवढ्या लॉजिकवरतीच होतात, लक्षात ठेव. फक्त 2 वाक्याचं लॉजिक आहे. ओके, मग आता बघा, चला आता शेवटचा निष्कर्ष बघतोय आपण. आता कुठून कुठं जायचं रे, आता F पासून J कडे जायचं, F पासून J कडे जायचं आहे. हो का, कारण दार कुणाकडे ओपन आहे, F कडे ओपन आहे ना, मग F कडनं J कडे जायचं आहे. कारण हे का, हे असं आहे रे, हो का, असं आहे दार कुणाकडे ओपन आहे, F कडनं. कुणाकडे जायचंय, J कडे जायचंय. चला चेक करूया, आपलं ठरलंय बघा रे. हो का, F आणि J कुठे आहेत बघा. हो का, इथं F आहे, इथं जर बघितलं तर इथं F होता, पण इथं मला J काही दिसत नाही, म्हणून हो का इथं F आहे आणि इथं J आहे. आता इथून इथं जायचंय. चला आपलं ठरलंय, जाता येतं का बघा, दार ओपन आहे का बघा, सगळं जाता येतं का. हो का रे, F पासून निघाला दादा, दार ओपन आहे, G च्या घरात गेला. हो, G पासून निघाला, दार ओपन आहे दादा, J च्या घरात गेला, मग हो जाता आलं. पहिला नियम पास झाला. पहिला नियम पास झाला ना, तर मग दुसरा नियम पण पास होतो का बघा. मग आता दुसरा नियम काय सांगतोय, हे जे ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे ना, ग्रेटर दॅनचं चिन्ह, हो का इथं आहे रे, हो का हे ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे, हे प्रत्येक ठिकाणी असणं गरजेचं आहे. हो का इथं पण आहे, हे इथं पण आहे आणि हो का इथं पण आहे, पण एकदा तरी सिंगल असणं गरजेचं आहे. पण एकदा तर सिंगल, अरे इथं तर दोन्ही जागी सिंगल आहे ना, मग दुधात साखर आहे ना, 2 सिंगल पण जमतात आपल्याला एकच सिंगल पाहिजे, इथं तर 2-2 सिंगल आहेत, मग हे पण चालतं. याचा अर्थ दुसरा निष्कर्ष सुद्धा बरोबर आहे. अशा पद्धतीनं दादा ह्यातले दोन्ही निष्कर्ष कसे ठरतात, सत्य ठरतात. म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 हा उत्तर आहे. आणि अशा पद्धतीनं आपण आजच्या लेक्चरमध्ये हे 4 उदाहरणं पाहिलेत. म्हणून आजच्या लेक्चरच्या उत्तरार्धाकडे जात असताना दादा, आजच्या लेक्चरमध्ये मी सांकेतिक तुलनावरती बोलत असताना ह्याच्यावरती आतापर्यंत TCS आणि IBPSने असंख्य प्रश्न विचारलेले आहेत. ह्याच्यामध्ये आयदर ऑर केस आहे, नायदर नॉर केस आहे, म्हणजे मला सगळंच काही एका लेक्चरमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवणं अशक्य आहे. परंतु मी जो काही हा भाग पोहोचवलाय ह्याच्यामधनं मात्र तुमची 80 ते 90% उदाहरणं सुटतात. यात काही शंका नसावी. पण त्याच्यासाठी मी फक्त 2च नियम आजच्या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत मित्रांनो. ते 2 नियम काय आहेत, एक पहिला नियम आहे दार ओपन आहे का बघणे आणि जाता येतं का नाही बघणे. जर समजा पहिल्या नियमामध्ये नापास झाला ना, जाताच येत नसेल, तर ते निष्कर्ष असत्य असतात, चुकीचे असतात, म्हणजे तिथं सगळं संपतं. म्हणजे दुसरा नियम चेक करण्याची गरज आहे का, अजिबात नाही. आणि जर समजा पहिल्या नियमामध्ये जर जाता येत असेल, दारं जर ओपन असतील, जाता जर येत असेल, तरच दुसरा नियम चेक करा, नाही तर दुसरा नियम चेक करण्याची गरज नाही. मग जर समजा आता इथं जाता आलं, मग जाता येत असेल, तर दुसरा नियम काय सांगतोय, तर जे काही त्या निष्कर्षाच्या मध्ये जे चिन्ह आहे ते चिन्ह प्रत्येक ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि एकदा सिंगल असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला उदाहरणाच्या माध्यमातून मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला हे 100% उद्याच्या येणाऱ्या तलाठी आणि सर्व सळसेवा भरतीसाठी उपयोगाचे लेक्चर आहे. हे पोलीस भरती आणि सळसेवा करणाऱ्या पोरांसाठी नवीन आहे दादा, त्यांनी कधीही अभ्यास केलेला नाही, तर नक्की हे पुन्हा एकदा लेक्चर बघाल आणि तुमच्या गरजू मित्रापर्यंत हे लेक्चर पोहोचवा. अशा पद्धतीनं आपण अनेक लेक्चर घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मित्रापर्यंत पोहोचवाल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू.